नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण पोलिसांच्या मदतीने जानकी हुशारीने या ऐश्वर्याची चोरी कशी पकडणार आहे आणि सारंग आणि ऐश्वर्या यांना यांच्या पापाची शिक्षा कशी मिळणार आहे। ऐश्वर्याने झाडामध्ये फेकलेला पेस्ट कंट्रोलवाल्याचा जो काही ड्रेस आहे आणि त्यामध्ये अडकलेलं ऐश्वर्याचं जे काही कानातलं आणि जे फिंगर प्रिंट्स यावरून आता ऐश्वर्या खरी गुन्हेगार आहे हे ऐश्वर्यानेच दागिने चोरल्याचे सिद्ध होतात। आता ऐश्वर्याच्या हातामध्ये जानकी स्वतः पोलिसांच्या बेड्या ठोकण्यासाठी सांगणार आहे। कारण ऐश्वर्याची प्रकारे जिरणार आहे। ऐश्वर्याने तिने केलेल्या सर्व पापांची शिक्षा तिला मिळणार आहे। एवढेच नाही, देवकृपेने मात्र सुमित्राचे दागिने सुद्धा जानकी पुन्हा एकदा मिळवणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत रहा। जानकी तिची हुशारी कशी दाखवते। तर मित्रांनो, आत्तापर्यंत मालिकेमध्ये आपण असं बघितलं होतं की पेस्ट कंट्रोल वाल्याच्या वेशात ऐश्वर्या येऊन सर्वांना बेशुद्ध करते। ऐश्वर्याने सुमित्राच्या कपाटाचं जे काही लॉक आहे ते लॉक सुद्धा अगदी तोडून त्यामधील जे खानदानी दागिने चोरलेले असतात, परंतु ऐनवेळी जानकी तेथे आल्यामुळे त्याचा खूप मोठा एक ऐश्वर्याचा पचका होतो। ऐश्वर्याने घाई गडबडीमध्ये सुमित्राच्या दागिन्यांचं ते गाठोडं एका झाडाच्या कुंडीमध्ये लपून ठेवलेलं असतं। त्यावर माती टाकलेली असते आणि एक गुलाबाचं रोपटं सुद्धा त्यावर ठेवलेलं असतं, जेणेकरून कुणाला कळू नये की ऐश्वर्याने ते दागिने कुठे लपून ठेवले। परंतु ह्या महामूर्ख ऐश्वर्याने मात्र एक खूप मोठी अशी घोडचूक केलेली असते। चोर काही ना काही पुरावा नक्की मागे सोडत असतो असं म्हणतात, तर ते अगदी खरं। ऐश्वर्या स्वतःला खूप असं शहाणं समजते। तिनेच आता एक खूप मोठी अशी घोडचूक करून ठेवलेली असते। ऐश्वर्याचे जे काही घाई गडबडीमध्ये अंगातील पेस्ट कंट्रोलवाल्याचा जो वेश असतो तो ती काढते आणि तेथेच बगीच्यामध्ये एका झाडामध्ये फेकून देते। हँड ग्लोव्ज सुद्धा ऐश्वर्या तेथेच फेकते आणि स्वतः मागच्या दाराने पुन्हा जणू काही बेशुद्ध होऊन घरामध्ये येऊन झोपते। सर्वांसमोर जे काही घडलं हे ऐश्वर्यासोबत सुद्धा घडलेलं आहे असं ती जानकीला दाखवण्यासाठी प्रयत्न करते। कारण तिला माहिती असतं की जानकी आता येथे आलेली आहे, म्हणून आता जानकी सुद्धा थोड्या वेळासाठी ऐश्वर्यावर विश्वास ठेवते। परंतु हुशार जानकी आता मात्र पोलिसांना बोलावून घेतलेलं असतं। घरात चोरी झाल्याची पोलीस केस तिने आता पोलिसांना सांगितलेले असते। सारंग ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन आता जानकीने केस केल्यामुळे हादरते। सारंगला तर आता पोलीस म्हटल्यानंतर अगदी घाम फुटलेला असतो आणि स्वतःवर मात्र अगदी त्याचा कॉन्फिडन्स नसतो। अगदी भामट्यासारखं तो सर्व काही अगदी बघत असतो। ऐश्वर्याला मात्र आता याचं खूप असं टेन्शन येतं। मी रेटून खोटं बोलू शकते, परंतु हा सारंग मला नक्की फसवणार। ऐश्वर्या सुद्धा आता सारंगच्या या वागण्यामुळे खूप अशी टेन्शनमध्ये येते। त्याच वेळेला आता पोलीस सुद्धा घरी आलेले असतात आणि विचारपूस करण्यासाठी सुरुवात करतात। तेव्हा जानकी सांगते की इन्स्पेक्टर साहेब, जेव्हा मी येथे आशीर्वाद बंगल्यामध्ये आले होते तेव्हा सर्वजण अगदी बेशुद्ध अवस्थेत पडले होते। दरवाजे उघडे होते आणि माझ्या सासूबाई म्हणजे सुमित्रा आईंच्या कपाटाचा दरवाजा कोणीतरी तोडला होता। त्यातील सर्व दागिने इतके गायब झालेले आहेत आणि सर्व काही बॉक्स हे अगदी इकडे तिकडे असं सामान अस्तव्यस्त पडलेलं आहे। घरात एक खूप मोठी चोरी झालेली आहे। त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात की बाहेरचं कोणी आतमध्ये आलं होतं का? तर गुलाबदादा आणि सौमित्र सांगतात की हो, एक पेस्ट कंट्रोलवाला पेस्ट कंट्रोलसाठी घरी आला होता आणि त्यानेच आमच्यावर जी काही फवारणी केली त्यामुळे आम्ही सर्वजण बेशुद्ध झालो। त्याने ही चोरी केलेली असावी असा आम्हाला सर्वांना संशय आहे। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब प्रश्न विचारतात की आम्हाला जेथे चोरी झाली ती रूम तुम्ही दाखवू शकतात का? त्यावर आता जानकी इन्स्पेक्टर साहेब आणि हवालदार यांना नानांच्या रूममध्ये घेऊन जाते। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब तेथील सर्व घटनांचा अभ्यास करतात आणि फोटो सुद्धा काढून घेतात की अशा प्रकारे चोर आतमध्ये शिरला असावा आणि त्याने ही चोरी केलेली असावी। तेव्हा आता नानांच्या रूममध्ये इन्स्पेक्टर साहेबांना वरवंट्यावरील जो काही पाटा असतो तर तेथे दगडाचा पाटा तेथे त्यांना तो सापडतो
आणि चाकू सुद्धा तेथेच पडलेला असतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नक्कीच या वरवंट्यानेच, या दगडाने, चोराने हे कपाटाचा लॉक तोडलेलं असावं. तेव्हा तो वरवंटा पाहून जानकी आणि अवंतिका म्हणतात की ही तर आमच्या घरातील वरवंटा आहे. ते ऐकून तर ऐश्वर्या अजूनच घाबरते. इन्स्पेक्टर साहेब तेथील एक एक वस्तूंचा आता व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास करू लागतात. इन्स्पेक्टर साहेब जानकीला विचारतात की तुम्हाला कसं कळलं की येथे काहीतरी गडबड झालेली आहे म्हणून. तेव्हा आता जानकी घडलेला सर्व काही प्रकार त्यांना व्यवस्थित सांगते की सौमित्र भाऊजींशी मी जेव्हा फोनवर बोलत होते अचानक ते खोकायला लागले आणि अवंतिका सुद्धा, नाना सुद्धा अचानक ते फोनवरती बोलायचे बंद झाले. आणि मग मला संशयाला आला म्हणून मी धावतच पळत आले, कारण मी सर्वांचे फोन सुद्धा लावून पाहिले परंतु सर्वांचे फोन हे अगदी बंद सांगत होते आणि येथे येऊन पाहते तर काय सर्वजण बेशुद्ध अवस्थेत होते. इन्स्पेक्टर साहेब विचारतात की म्हणजे तुम्हाला येथे येईपर्यंत यायला असा किती वेळ लागला. जानकी सांगते की मला 25-30 मिनिटे तरी लागले असतील. त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात की नक्कीच अर्ध्या तासामध्ये त्या चोराने चोरी केलेली असावी. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सर्व रूमचे कपाटाचे फोटो काढून घेतात. सारंग ऐश्वर्याला तसतसा घाम फुटत असतो. तेव्हा जानकी विचारते की इन्स्पेक्टर साहेब, अहो घटनाक्रम लक्षात घेता तुम्हाला काय वाटतं बरं, येथे नक्की काय घडलेलं असावं. त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात की माझ्या अभ्यासानुसार आणि मी केलेल्या चेकनुसार मला असं वाटतं की चोराला अगोदरच या घराची सर्व माहिती असावी, कारण चोर ज्या घरामध्ये दागिने होते त्याच घरामध्ये आला आणि नेमकं तेच कपाट त्याने तोडलं आणि त्याच घरातील वस्तू अगदी इकडे तिकडे फेकून दिल्या. कमीत कमी वेळेमध्ये ही चोरी करणे शक्य नाही, कारण बाहेरचा जर चोर असता तर त्याला हे सर्व काही शक्य नव्हते. याचा अर्थ असा की घरातील कोणीतरी त्या चोरात सामील असावं आणि घरातील कोणीतरी हात साफ केलेला असावे, घरातलाच कोणीतरी चोर असावा. आणि ते ऐकून आता जानकीला तर मोठा धक्का बसतो. तेव्हा जानकी म्हणते की परंतु इन्स्पेक्टर साहेब, घरातील तर सर्व लोक हे येथेच बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. बाहेरून आला होता तो फक्त आणि फक्त तो पेस्ट कंट्रोलवाला. मग तुम्ही असं कसं म्हणू शकतात बरं. त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात की माझ्या माहितीनुसार तरी 100% घरातील कोणीतरी या चोराला सामील असावं. तेव्हा आता सर्वजण आता ऐश्वर्याकडे रागाने बघायला सुरुवात करतात आणि सर्वात अगोदर म्हणजे सौमित्राला आता ऐश्वर्यावर संशय येतो. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात की पेस्ट कंट्रोलवाल्याला कोणी येथे बोलावलं होतं. तेव्हा अवंतिका सांगते की ऐश्वर्याने ते पेस्ट कंट्रोलवाल्याला बोलावलं होतं. तेव्हा आता सर्वजण ऐश्वर्याकडे बघायला सुरुवात करतात आणि तिची विचारपूस करण्यासाठी सुरुवात करतात की तुम्हाला त्यांचा नंबर मिळाला तरी कुठून. ऐश्वर्या तेव्हा खोटं सांगते की मी वेबसाईटवरून त्या पेस्ट कंट्रोलवाल्याला नंबर घेतला होता आणि त्याला येथे बोलावलं. इन्स्पेक्टर साहेब विचारतात की तुम्हाला त्यांचं नाव गाव काही सांगता येईल का. तेव्हा आता अवंतिकाने त्याचा ID कार्ड बघितल्यामुळे अवंतिका त्याचं नाव जयसिंग आहे असं सांगते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब विचारतात की तुमच्यापैकी कोणी पेस्ट कंट्रोलवाल्याचं वर्णन करून मला सांगू शकतात का. आता अवंतिका सांगते की इन्स्पेक्टर साहेब, मी त्याला बघितलं होतं. स्वतःच्या डोळ्यांनी तो असा बुटका आणि जरा ठेंगा होता. त्याने ऑरेंज कलरचा ड्रेस घातलेला होता, डोळ्यावरती चष्मा लावलेला होता. तेव्हा आता गुलाबदादा मध्येच म्हणतात की नाही अवंतिका ताई, अहो मी पाहिलेला पेस्ट कंट्रोलवाला तर खूप असा उंच होता आणि ठेंगा नव्हता. आता दोघांच्या विरुद्ध आलेले जे काही उत्तर आहे ते बघून मात्र सर्वांना धक्का बसतो. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे एकदम सांगतात की ठेंगा होता, म्हणजे अवंतिकाने ठेंग्या सारंगला त्या वेशामध्ये पाहिलेलं असतं. तर गुलाबदादाने ह्या उंच अशा भरदास्त ऐश्वर्याला या वेशामध्ये बघितलेलं असतं. त्यामुळे दोघांची उत्तर वेगवेगळे येतात. इन्स्पेक्टर साहेब आता अगदी जास्त त्यांना संशय आलेला असतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आतमध्ये येणारा पेस्ट कंट्रोलवाला वेगळाच होता आणि ज्याने ही फवारणी केली होती त्याचा अर्थ तो वेगळाच होतो. जानकीला मात्र आता काही कळेनासं होतं. तेव्हा जानकी म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, मग आता पुढे काय करायचं बरं. माझ्या सुमित्रा आईंचे खूप काही दागिने आहेत आणि ते खानदानी दागिने आता मिळवायलाच हवे आणि तो चोर सुद्धा असा मोकाट सुद्धा कामा नये. ज्याने कोणी चोरी केली असेल त्याचा शोध घेतल्याशिवाय मी काही आता शांत नाही बसणार. त्यासाठी इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला तुमची मदत हवी आहे असं जानकी आता त्यांना म्हणते. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, आम्ही आमच्या पद्धतीने सर्व काही प्रयत्न करणारच आहोत. म्हणून इन्स्पेक्टर साहेब हवालदाराला सोबत घेतात आणि आशीर्वाद बंगल्याची सर्व काही तपासणी करू लागतात.
प्रत्येकाच्या रूममध्ये जातात तसे इकडे ऐश्वर्याला घाम फुटत असतो की जर तिची चोरी पकडली गेली तर आता मात्र माझं काही खरं नाही, मला जेलची हवा खाण्यासाठी जावं लागेल. म्हणून ऐश्वर्याचा चेहरा अगदी बदलेला असतो. ते पाहून जानकी, सौमित्र आणि अवंतिका ऐश्वर्याकडे पाहतात. अवंतिका सौमित्राला म्हणते की अरे, त्या पेस्ट कंट्रोलवाल्याला ऐश्वर्याने बोलावलं होतं, याचा अर्थ त्या चोरीमध्ये ऐश्वर्याचा नक्की हात असेल. जानकी म्हणते की मला सुद्धा तो संशय आहे की ऐश्वर्यानेच हे सर्व काही केलेलं असावं. कुणाला संशय येऊ नये म्हणून तिने स्वतःला बेशुद्ध करण्याचं नाटक केलेलं असावं. आत्तापर्यंत तिने आपल्याला तर खूप असं वेड्यात काढलं, परंतु आता नाही, या ऐश्वर्याचं भांड फोडल्याशिवाय मी काही आता शांत नाही बसणार. जर या चोरीमध्ये ऐश्वर्याचा हात असेल तर मी तिला जेलमध्ये पाठवणार म्हणजे पाठवणारच. त्याशिवाय मी तिला ठिकाण्यावर नाही बसून देणार. म्हणून आता जानकी खूप अशी भडकलेली असते. जानकी मुद्दाम ऐश्वर्याला विचारते की अगं ऐश्वर्या, तुझ्याकडे तर त्या पेस्ट कंट्रोलवाल्याचा नंबर असेल ना, मग तू डायल करते तो नंबर ऐकून मला दे बरं. तेव्हा मात्र आता तो नंबरचं नाव ऐकताच ऐश्वर्याला पूर्ण घाम फुटतो, कारण तिच्याकडे कुठलाही नंबर नसतो. जयसिंग नावाचा कुठलाही पेस्ट कंट्रोलवाला सुद्धा नसतो. आता ऐश्वर्या तिचा फोन लगेच स्विच ऑफ झाल्याचं नाटक करते. तर इकडे पोलीस हे बाहेर सगळीकडे चेकिंग करत असतात आणि त्याच वेळेस हवालदारांना एका झाडाच्या पाठीमागे तो पेस्ट कंट्रोलवाल्याचा पोशाख म्हणजे तो ड्रेस सापडतो. तर हवालदार आता मोठ्याने ओरडतात की सर, येथे काहीतरी आहे, आणि ते लगेच तो ड्रेस घेऊन आणि ते काही जे क्लच आहे तर ते बाहेर काढतात. ते पाहून तर ऐश्वर्या आणि सारंगचा अगदी थरकाप उडवलेला असतो. तेव्हा आता सौमित्र आणि गुलाबदादा इन्स्पेक्टर साहेबांना हाच तो पेस्ट कंट्रोलवाल्याचा ड्रेस आहे असं सांगतात. तर इन्स्पेक्टर साहेब तो ड्रेस अगदी बारकाईने पाहू लागतात आणि तेथे हँड ग्लोव्ज पण सापडलेले असतात. त्यावर आता जे चोराचे फिंगर प्रिंट्स आहे तर ते सुद्धा असतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आपल्या हातात आता एक खूप मोठा असा पुरावा आलेला आहे, आपण या पुराव्याद्वारे चोरापर्यंत नक्की पोहोचू शकतो. तेव्हा जानकी म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, आपल्याकडे वेळ आता फार कमी आहे. माझ्या सासूबाई घरी येण्याच्या अगोदर आपल्याला हा चोर शोधायला हवा आणि मला ते दागिने हवे आहेत. जानकी आता स्वतः, इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला जर काही संशय आहे आणि तो चोर आता या घरातीलच आहे तर नक्की कोणीतरी असू शकतो. तर मग ह्या हँड ग्लोव्जवर ज्यांचे फिंगर प्रिंट्स नक्कीच असतील, तेव्हा असा कुठला तरी पुरावा आपल्याला सापडू शकतो. आपण या चोरापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतो. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, यासाठी मला तुम्हाला सर्वांचे फिंगर प्रिंट्स घ्यावे लागतील. तेव्हा हवालदारांना बोलावून इन्स्पेक्टर साहेब घरातील सर्वांचे अगोदरच फिंगर प्रिंट घेण्यासाठी सांगतात. तर ऐश्वर्या मात्र आता खूप घाबरते. आता आपली चोरी पकडली जाईल म्हणून ती चक्कर येण्याचं सुद्धा नाटक करत असते. परंतु हुशार जानकी बरोबर ऐश्वर्याला तिचे फिंगर प्रिंट्स देण्यासाठी मजबूर करते. तर आता मित्रांनो, देवाचा एक खूप मोठा असा चमत्कार होतो. जेव्हा तो पेस्ट कंट्रोलवाल्याचा ड्रेस पोलिसांना सापडतो तेव्हा त्या ड्रेसला एक कानातलं असं अडकलेलं असतं, जे काही ह्या मूर्ख ऐश्वर्याचा जो काही ड्रेस ती काढून बाजूला फेकत असते तेव्हा घाईघाईमध्ये तिचा कानातला आहे तर ते पेस्ट कंट्रोलमध्ये त्या ड्रेसच्या टोपीमध्ये अडकलेलं असतं आणि हवालदार ते इन्स्पेक्टर साहेबांना दाखवतात. हे कानातलं त्या ड्रेसमध्ये अडकलेल्या जे काही सापडलं आहे ते पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन हादरते. इन्स्पेक्टर साहेबांना ते सापडलेलं जे काही कानातलं आहे तर ते सर्वांना दाखवतात आणि हे कानातलं कुणाच्या ओळखीचं आहे का, असं तुमच्यापैकी हे कुणाचं कानातलं आहे का असं आता विचारतात आणि बारकाईने सर्वजण आता त्या कानातल्याकडे बघत असतात. ऐश्वर्या लगेच आपल्या कानाला हात लावते तर खरंच तिच्या एका कानातील गायब असतं आणि तेच आता त्या ड्रेसला अडकलेलं असतं. आता मात्र ऐश्वर्याची पळताभुई अगदी झालेली असते, कारण तिच्या विरोधात एक खूप मोठा असा पुरावा इन्स्पेक्टर साहेबांना सापडलेला असतो, जेणेकरून आता ऐश्वर्यातून सुटका त्यातून होणार नसते आणि ते आता खूप असं कठीण असतं. आता सर्वजण ऐश्वर्याकडे पाहायला सुरुवात करतात. त्यावर आता अवंतिका म्हणते की ऐश्वर्या, अगं तुझ्या एका कानातलं तर गायब आहे आणि ह्या ड्रेसला अडकलेलं जे काही कानातलं आहे तर तेच तुझ्या कानातल्यासारखं अगदी सेम कानातलं आहे. म्हणजे याचा अर्थ सर्वजण आता जे काही ऐश्वर्याकडे रागाने बघायला सुरुवात करतात. तोच लगेच सौमित्र म्हणतो, याचा अर्थ असाच होतो, घरात जी काही चोरी
चोरी झाली त्या चोरीमध्ये ऐश्वर्याचाच हात आहे, म्हणजे ती चोरी ऐश्वर्यानेच केलेली आहे आणि घरातील दागिने ऐश्वर्यानेच चोरले। तेव्हा आता ऐश्वर्या नाही नाही असं म्हणत असते। तुम्ही सर्वजण असं का बोलतात, माझ्यावर का संशय घेतात? त्यावर आता जानकी म्हणते की ऐश्वर्या, अगं कितीही खोटं बोलशील, एवढा मोठा पुरावा तुझ्यासमोर असताना सुद्धा एकही खोटं बोलण्याची तुझी हिंमत कशी होते ग? अगं तुला थोडी लाज तरी कशी वाटत नाही? स्वतःच्या घरातच तू चोरी करतेस आणि तेही स्वतःच्याच आईचे खानदानी दागिने कशासाठी चोरतेस? आणि एवढी चोरी करून बेशुद्ध होण्याचं नाटक तू स्वतः करतेस। परंतु ऐश्वर्या, तुला मी नेहमी सांगत आले, एक गोष्ट लक्षात ठेव, आपण कितीही स्वतःचा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस तो समोर येतोच। आणि आता तू आमच्या जाळ्यामध्ये पूर्ण अडकली आहेस। तूच घरामध्ये चोरी केलीस, आईचे दागिने सुद्धा तूच चोरले, आता पूर्णपणे सिद्ध झालेला आहे। त्यामुळे आता तरी खोटं बोलू नकोस। तेव्हा आता ऐश्वर्या आणि सारंग पूर्णपणे अगदी भामटे झालेले असतात, त्यांचे चेहरे अगदी बघण्यासारखे होतात, अगदी खाली मान घालून ते बसलेले असतात। ऐश्वर्या नाही नाही असं म्हणत असते, कोणीतरी नक्कीच मला फसवण्याचा प्रयत्न करतंय, मला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा मुद्दाम कोणीतरी प्रयत्न करत आहे, असं सांगावे की ज्याने त्याने चोरी की मीच केली आणि माझ्या कानातलं काढून त्या ड्रेसला चिटकवलं असावं, परंतु असा जो काही या चोरीशी काही संबंध नाही असं आता ऐश्वर्या सांगण्याचा खूप असं प्रयत्न करते। आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की अहो, खरं मी सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा, मी माझ्या घरात चोरी का करेलो आणि ही चोरी केली नाही म्हणून आता ऐश्वर्या गयावया करत असते। तेव्हा आता अवंतिका आणि सौमित्र ऐश्वर्यावर खूप असे ओरडतात की गप्प बस ऐश्वर्या, अगं किती हद्द पार करशील, खरा चोर तर तूच आहे आणि आम्हाला 100% खात्री आहे की कोणी तुला फसवलं नाही वगैरे, तू नेमकं जे काही बोलते ना ते अगदी खोटं बोलते आणि तूच आम्हाला फसवलं, आम्हाला बेशुद्ध केलं आणि तू मात्र स्वतः बेशुद्ध पडण्याचं नाटक केलं। ऐश्वर्या म्हणते की मी नाटक करत नव्हते, मी तर खरंच बेशुद्ध होते। त्यावर आता अवंतिका म्हणते की एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, गुलाबदादा आणि मी ज्या प्रकारे चोराचं वर्णन केलं त्या प्रकारे घरात येणारा चोर ठेंगा होता, परंतु ज्याने गुलाबदादा आमच्यावर फवारणी केली तो उंच होता असं गुलाबदादा म्हटले, म्हणजे दोघांमध्ये आमच्या सांगण्यात डिफरन्स होता, म्हणजे यामध्ये घरातील एकही नाही तर 2 व्यक्ती सामील आहेत। तर तेव्हा आता सारंग तर अगदी डोळे मोठे वर करून अगदी थरकाप त्याचा उडालेला असतो आणि तो अवंतिकाकडे बघत असतो, कारण आता त्याची सुद्धा चोरी पकडली जाणार। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की जानकी वहिनी, आपल्या घरात ठेंगा तर फक्त सारंगच आहे, म्हणजे याचा अर्थ सारंग तू सुद्धा ऐश्वर्याच्या प्लॅनमध्ये सामील आहेस तर? तेव्हा सारंग म्हणतो की हो हो, आणि त्याच्या तोंडातून आता शब्द सुद्धा फुटत नसतो, त्याच्या ह्या भामट्या झालेल्या चेहऱ्यावरून सर्वांना आता अगदी संशय येतो। सारंग ऐश्वर्याच्या ह्या चोरीचा फालतू प्लॅनमध्ये सामील आहे। सारंग अगदी खाली मान घालून बघत असतो। तेव्हा आता जानकी विचारते की सारंग भाऊजी, खरं बोला, तुम्ही सुद्धा ऐश्वर्याच्या या घाणेरड्या कृत्यामध्ये सामील होतात तर? म्हणजे तुम्ही सुद्धा सुमित्रा आईंचे दागिने चोरण्याचा विचार केला होता आणि प्रयत्न सुद्धा? जानकी म्हणते की हे बघा तुमच्यावर आहो सारंग भाऊजी, तुम्ही सुद्धा ऐश्वर्याच्या नादाला लागून जी काही हद्द पार केलीस ना, आत्तापर्यंत तुमच्या सर्व काही चुका आम्ही पोटात घातल्या होत्या, परंतु आता नाही, ज्याने कोणीही चोरी केली त्याला शिक्षा तर व्हायलाच हवी, परंतु ऐश्वर्या मात्र आता तिची जी चोरी केलेली कबुली आहे तर ती द्यायला तयार नसते आणि म्हणते की तुम्ही सर्वजण माझ्यावर आणि माझ्या नवऱ्यावर असे आरोप नाही करू शकत, तुमच्याकडे पुरावा काय आहे? इन्स्पेक्टर साहेब सांगतात की पुरावा हा आहे आणि हा तर ड्रेसला अडकलेला आहे तुमचं कानातलं, हाच आमच्यासाठी खूप एक मोठा पुरावा आहे। आणि आता फिंगरप्रिंट्सचे जे काही टेस्ट होतील आणि त्याचे जे काही फिंगरप्रिंट्स मॅच होतील तेव्हा तर खरा आता चोर तर सर्वांच्या समोर येईलच आणि मग कोणीही खोटं नाही बोलू शकणार, म्हणून आता फिंगरप्रिंट चेक करण्यासाठी इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना पुढे लॅबमध्ये पाठवतात। तर आता ऐश्वर्या अजूनच घाबरलेली असते की काय करावं, तिला काही सुचत नसतं, कारण तिचा प्लॅन हा तिच्यावरच उलटलेला असतो। तेव्हा सौमित्र, जानकी, अवंतिका म्हणतात की हे बघ ऐश्वर्या, तू जिथे कुठे आईचे दागिने चोरून ठेवलेले आहेस ना, ते दागिने आम्हाला परत दे, उगीच आई आल्यानंतर त्यांच्यासमोर हा तमाशा नकोय। आता ह्या चोरीला पोलिसांची जी काही शिक्षा त्यांना द्यायची असेल तर ते देतीलच, परंतु आता तुझ्या चुकीला माफी नाही। तेव्हा आता ऐश्वर्याची 100% चोरी ही पकडलेली गेलेली असते। जानकी म्हणते की फक्त आता मी पोलीस येथे येण्याची आणि तुला बेड्या ठोकण्याची वाट बघत आहे।
तुझ्या पापाचा घडा आता पूर्णपणे भरलेला आहे ऐश्वर्या. तू म्हाताऱ्या नाना आणि सुमित्रा आईला सुद्धा सोडलं नाहीस ग, म्हणून आता तुला सुद्धा आम्ही नाही सोडणार. जेलची हवा खाण्यासाठी तुला तर पाठवणार आहोत. तर आता मित्रांनो, जेव्हा आता फिंगरप्रिंटचे हे चेक होतात तेव्हा ऐश्वर्या आणि ड्रेसवरील जे सर्व काही फिंगरप्रिंट्स माझ्या हे चेक होतात आणि ऐश्वर्याला अटक करण्यासाठी पोलीस रणदिवे यांच्या घरी येतात आणि म्हणतात की ऐश्वर्या सारंग रणदिवे, तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल, कारण ह्या चोरीमध्ये तुमचाच हात आहे. आणि ते ऐश्वर्याला बेड्या ठोकू लागतात. ऐश्वर्या पाया पडत असते, रडत असते, अगदी व्याकुळ होत असते. माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हणत असते, परंतु स्वतः कबुली देण्यासाठी तयार नसते. आता ऐश्वर्याची चोरी पकडली गेली ते पाहून जानकी, अवंतिका आणि सर्व काही सौमित्र हे खुश होतात. तर इन्स्पेक्टर साहेब विचारतात की ऐश्वर्या रणदिवे, आता तुम्हीच सांगा की ते दागिने तुम्ही कुठे लपवले. तर ऐश्वर्या अजून सुद्धा सांगायला तयार नसते. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की जेव्हा तुम्हाला जेलची हवा आणि दांडे खायला मिळतील तेव्हा तुमच्या तोंडातून सर्व काही सत्य हे आपोआप बाहेर येईल. म्हणून ते ऐश्वर्याच्या हातामध्ये बेड्या ठोकतात आणि तिला घेऊन जाण्यासाठी निघतात. जानकीने आता ऐश्वर्याला चांगलंच या केसमध्ये अडकवलेलं असतं, परंतु आता लवकरच सुमित्रा आईचे जे दागिने आहे तर ऐश्वर्याने त्या कुंडीमध्ये ठेवलेले असतात. आता सुद्धा ते अगदी जानकी त्याचा शोध घेणार असते आणि आता ऐश्वर्या कितीही पळवाटा शोधत असते. तिला तिच्या जे काही पापाची शिक्षा आहे तर ते मिळालेले असते आणि सयाजीचा वापर करून ती आता स्वतःला अगदी सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिने काहीच असं केलं नाही आणि तिला ह्या लोकांनी फसवलं. परंतु आता हुशार जानकी मात्र ऐश्वर्याची सुटका काही होऊन देणार नसते. सर्वजण ऐश्वर्यावर अगदी थुथू करत असतात. ऐश्वर्याला स्वतः कितीही ती शहाणी समजत असली तरी सुद्धा आता तिची चोरी ही पकडली गेलेली असते. ऐश्वर्याच्या हातातील बेड्या पाहून सारंगला सुद्धा पूर्णपणे घाम फुटलेला असतो, त्याचा थरकाप उडत असतो आणि सारंग सुद्धा यामध्ये सामील असतो. नाना तर असे खूप हसत म्हणतात की नक्कीच या ऐश्वर्याने चोरी केली आणि तिला घेऊन जा, तिला अजिबात सोडू नका. आता मित्रांनो, जानकीने आणि नानांनी सांगितल्याप्रमाणे आता त्या कड्यावरील जो काही पासवर्ड आहे त्यापर्यंत जे काही खरं सत्य आहे आणि जे खरे कागदपत्र आहे त्यापर्यंत आता जानकी कशी पोहोचते आणि आपला आशीर्वाद बंगला ह्या संकटातून कशी वाचवते हे बघणं आता खूप असं रोमांचक ठरणार आहे. मित्रांनो, पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.